नमस्कार, मी दादासाहेब नीळ. स्वरांजली फास्ट न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. 10वी बोर्ड परीक्षेत इंडियन मॉडेल स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गीतानगर येथे करण्यात आला सत्कार. फसवणूक केल्याप्रकरणी मुक्त पत्रकार अशोक सामल यांना जामीन मंजूर. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीपराव माने यांची निवड झाल्याबद्दल खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार. देशातील गोहत्या त्वरित बंद करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नवनाथ साहेब दुधाळ यांनी केली मागणी. सोलापूर पोलीस दलांच्या दमदार कामगिरीमुळे 2.5 वर्षाची चिमुकली सुखरूप सापडली. त्या चिमुकलीसाठी धावला खाकी वर्दीतील बाप माणूस. सिव्हिलमध्ये सिटी स्कॅन मशीनची सेवा सुरू, अधिष्ठाता संजीव ठाकूर यांची माहिती. सिद्धेश्वर तलावातील दूषित पाण्यामुळे मासे आणि कासव मृत्युमुखी पडल्याच्या कारणास्तव जागतिक दर्जाचे जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांच्या टीमने केली तलावाची पाहणी. उजनीचे पाणी आरोग्य बिघडवत आहे, जागतिक कीर्तीचे जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी केला आरोप. IPLचे सामने आजपासून पुन्हा होणार सुरू, मात्र पावसाचे सावट. महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी शुक्रवारी सोलापुरातील टेक्स्टाईलला दिली भेट. उजनीच्या पाण्याचं योग्य नियोजन करा, पीक विम्याचे 100 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करा, खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. नमस्कार, धन्यवाद.